पोलीस उपायुक्त परिमंडळ पदाचा पदभार प्रीतम यावलकर यांनी मंगळवारी रात्री स्वीकारला। त्यांनी पदभार स्वीकारताच कामाचा धडाका सुरू केला आहे। बुधवारी शहरातील 7ही पोलीस ठाणे हद्दीतील जवळपास 100 पेक्षा जास्त आरोपींना त्यांच्या समोर हजर करण्यात आले होते। शहराचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांची ग्रामीण पोलीस दलात तर ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांची शहर पोलीस दलात बदली झाली होती। या दोन्ही अधिकाऱ्यांनी मंगळवारी आपापला पदभार स्वीकारला। त्यानंतर पहिल्याच दिवशी डीसीपी प्रीतम यावलकर यांनी तातडीने कारवाईचा धडाका सुरू केला। त्याने शहरातील सर्व 7ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील चोरी, मारामारी, खुनी हल्ला, पॉक्सो, महिलांविषयक आणि अशा विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची थेट ओळख परेड घेतली व त्यांना कडक इशारा दिला। त्यांनी प्रत्येकाला आपल्या केबिनमध्ये बोलावून त्यांची हजेरी घेतली। यामुळे बुधवारी दुपारी मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली। पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर यांनी प्रत्येक आरोपींशी 1 to 1 गाठ घेतली। प्रत्येकावर किती गुन्हे आहेत याची माहिती घेतली। शिवाय तुम्हाला सुधारण्याची संधी देऊ, पण पुन्हा चूक केल्यास अशा प्रकारे सज्जड कारवाईचा इशाराही दिला, अशी माहिती सूत्रांनी दिली। शिवाय जे रेकॉर्डवरील आरोपी आहेत त्यांच्यावर विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही पोलिसांना दिल्या आहेत। शहरातील गुन्हे कमी करण्यासाठी माझा प्रयत्न असेल, यासाठी शहरात वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपींना बोलावलं होतं। प्रत्येकाची माहिती घेऊन त्यांना समज देण्यात आली आहे। गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना दररोज बोलावण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर यांनी सांगितले। Now and press the bell icon. Never miss a